मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलन आले असल्यामुळे आणि दुसरीकडे पाऊस सुद्धा सुरू असल्यामुळे हा दुहेरी फटका आता वाहतूक कोंडीला बसलेला आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहता की पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक आणि झाल्याचं दिसून येत आहे। हा संपूर्णपणे हायवे आहे तो साईल पनवेल हायवे आहे आणि वाशीपासून ते थेट मारपूर चेंबूर फ्रीवे या सर्वच भागामध्ये आहे जी वाहतूक कोंडी जाण्यात आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या संख्येने आहे ते मराठा बांधव मुंबईमध्ये जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे या वाहतूक कोंडीला बसलेला आहे। त्यामुळे एकीकडे गावावरून आलेल्या मराठा आंदोलकांच्या गाड्या आणि दुसरीकडे मुंबईमध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस या दोघांचा फटका थेट या वाहतूक कोंडीवरती बसलेला आहे आणि जवळपास गेली 3 ते 4 तासाहून वेळ गेला तरी ही वाहतूक कोंडी अद्याप फुटलेली नाहीये। संत गतीने ही वाहतूक सुरू आहे। मात्र चेंबूरपासून पुढे आपण जर पाहिलं तर ही वाहतूक 3 तास झालं ठप्प पडलेली आहे। या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्या या अडवून ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच गाड्यामध्ये काही मुंबईकरांच्या सुद्धा गाड्या हे अडकल्या असल्यामुळे त्यांना जागीच उभं राहावं लागत आहे आणि याचाच फटका आता मुंबईकरांना बसू लागलेला आहे। त्यामुळे संध्याकाळ होत आलेली आहे, 6 वाजून गेलेले आहे, मात्र या वाहतूक कोंडीचा अद्याप ही वाहतूक कोंडी सुटलेली नाहीये। त्यामुळे अशीच जर परिस्थिती मुंबई आंदोलकांची जर राहिली, महाराष्ट्रात अजूनही जर मराठा आंदोलक मुंबईत येऊ लागले तर मात्र रात्री सुद्धा ही वाहतूक कोंडी अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, मानखुर्द, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।